येळकोट येळकोट जय मल्हार बोला खंडेराव महाराज की जय. तर राम राम मंडळी, जय खानदेश. मी तुमचा लाडका पप्पू. तर रोजच्या नियोजनानुसार आपण निघालो आपल्या दुकानाकडे गेलो. तिथे जाऊन बघतो तर काय बाबू इटांचा ढीग लावून ठेवला. यांनी म्हटलं चला आपण दुकान वगैरे ओपन करून घेऊ. दुकान वगैरे ओपन करून घेतली, सगळं सामान वगैरे रचून घेतला. मग आपले कस्टमर चालून गेले, तर मग कस्टमरला सामान वगैरे देऊन दिला. मग म्हटलं चला दिवाबत्ती करून घेऊ. दिवाबत्ती वगैरे करून घेतली. तेवढ्याच समोरून बघतो तर काय बाबू आपले मालक येऊन गेले. मालकांनंतर लगेच ते कारागीर दान ते पण येऊन गेले. म्हटलं चला त्यांच्यासाठी पाणी वगैरे घेऊन घेऊ. घरी गेलो, मस्तपैकी पाणी वगैरे घेऊन घेतलं आणि चहा पण घेऊन घेतली. त्यांच्यासाठी दुकानावर चहा वगैरे देऊन दिली आणि लगेच गेलो सिमेंट घ्यायला. सिमेंटच्या गोंट्या वगैरे घेऊन घेतल्या, सिमेंटच्या गोंट्या आणून दिली. मग मस्त त्यांनी माल बनवायचं काम चालू करून दिलं. माल बनवून घेतला, माल भिंतीवर टाकून दिला आणि ही ठेवली गेली आपल्या भिंतीवर पहिली ईट. मग म्हटलं चला आपण आपल्या आपल्या घरी जाऊ. म्हटलं घरी गेलो, मस्तपैकी आंघोळ वगैरे करून घेतली, रेडी होऊन गेलो. मग आपल्याला शिरपूरच्या यात्रेला जायचं होतं. शिरपूरच्या यात्रेला जाण्यासाठी रेडी होऊन गेलो. लगेच घरून निघालो. तिथं दुकानाकडे गेलो. तिथं जाऊन बघतो तर काय बाबू आपले ओमदादा एकदम मस्त टकाटकाने पटापट रेडी होऊन येऊन गेले होते. ओमदादा त्यांना घेऊन आपण निघालो शिरपूरच्या यात्रेला जाण्यासाठी. शिरपूरला पोचलो. लगेच यात्रेमध्ये जाण्यासाठी म्हटलं चला गाडी वगैरे लावून देऊ. गाडी वगैरे लावून दिली. मग यात्रेत गेलो. तिथं म्हटलं चला सगळ्यात पहिले आपण जाऊ खंडेराव महाराजांच्या मंदिरात खंडेराव महाराजांचं दर्शन वगैरे घेऊन घेऊ. म्हटलं मस्त मंदिरात गेलो. तुम्ही बघूच शकता मंदिराचं वातावरण किती प्रसन्नदायी आहे. तुम्ही पण बघूच शकता. तुम्ही पण गेले असतील आणि जर नाही गेले असतील तर परत तुम्ही पण एकदा जाऊन या. मंदिरात गेलो, मस्तपैकी दर्शन वगैरे करून घेतलं. म्हटलं चला आता दर्शन एकदम मस्त होऊन गेलेलं आहे आपल्याला. मग एकदम मस्त टकाटकाने पटापट आपण यात्रा बघून घेऊ, यात्रेचा आनंद घेऊन घेऊ. मस्त यात्रेचा आनंद घेऊन घेतला, आपली गाडी घेऊन घेतली आणि परत निघालो आपण आपल्या गोपालदा त्यांच्या दुकानाकडे. तिथं गेलो, त्यांना मस्त भेटून घेतलं, त्यांच्याशी चर्चा करून घेतली आणि परत निघालो आपण आपल्या घराकडे. कसं आहे ना, आपल्याला उशीर होऊन गेला होता. म्हटलं चला निघू आपण आपल्या घराकडे. घरी गेलो, मस्तपैकी गुळ वगैरे मोजायचा होता, गुळ मोजून घेतला. चहा वगैरे घेऊन घेतली कारागीर जाऊन त्यांच्यासाठी आणि दुकानावर गेलो. मोठ्या बंधून त्यांच्याकडे चहा वगैरे देऊन दिली. मोठ्या बंधून त्यांना म्हटलं मी जातो आता आपल्या सलून दुकानाकडे गेलो. तिथं आपले कस्टमर वाटच बघत होते. म्हटलं चला झाडू वगैरे मारून घेऊ, दिवाबत्ती वगैरे करून घेऊ. झाडू मारून घेतला, दिवाबत्ती करून घेतली. आपल्या कस्टमरांचं काम एकदम फिनिशिंगमध्ये करायचं चालू करून दिलं. काम फिनिशिंगमध्ये करून दिलं. मग त्यांना म्हटलं आपण आता भेटू आपल्या पुढच्या